हाय सर्व ताई दादांना मित्रांना नमस्कार सगळ्यांना बरं का। आज म्हणतात कुठं आलो काय आले तुम्हाला दाखवतो। आज गोपाळपूरला विष्णुपद मंदिर आहे। हाय मित्रांनो आले आता विष्णुपद मंदिरापाशी तुम्हाला आता दाखवतो कसं काय बघा। आज एकादशी आहे भागवती एकादशी म्हणून मानल्या ती 12 महिने बसणे आमोशा पौर्णिमेपासून आमोशापर्यंत 15 दिवस इथं विष्णूच्या सर्व पूजा अर्चा इथे केली जाते। आणि इथं दिलेली आता कसं आहे जनाबाईची भेट इथं भगवंत जनाबाईचं जातं दहन होतं म्हणून भगवंत इथं रात्री यायचं आणि सकाळी लवकर पहाटे दिवस सोगाच्या आधी निघून जायचा म्हणून तर जनाबाईचं जातं रात्री दहन होतं। इथं भगवंत दळाला यायचं दळण झाल्यानंतर सकाळी जायचं आणि इथं एक असं म्हणलं जातं की येताना भगवंत आल्यानंतर इथं रात्री आल्यानंतर त्यांचं दागिनं पट्टा दागिनं सर्व देवाच इथं विसरून गेले। सकाळ लवकर झाल्यानंतर इथं विसरून गेले आणि तिथं विसरल्यानंतर की बाबा तिथं भगवंत तिथं शोधायला आली व दागिने कुणी चोरलं तर दागिनं कुणी चोरलं नव्हतं तर इथं विसरून तिथं जनाबाईच्या घरी सापडलं म्हणून जनाबाईला इथं शिक्षा करण्यासाठी इथं जनाबाईला सुळावर द्यायचं होतं इथं। आणि तसं म्हणलं जातं की हीच ती सुळावर द्यायची जागा आहे। तुम्हाला दाखवतो काय झालं। आणि सुळावर देत असताना त्या सुळाचं भगवंताच्या कृपेनं तिचं पाणी झालेलं आहे सुळाचं पाणी झालं आणि तेच ही ती जागा आहे हे तुम्हाला दाखवतो बघा। तेव्हा ह्या ठिकाणी हीच ती जागा जनाबाईला सुळावर देत चालू होतं दागिने भगवंताचं चोरलं तिच्या घरी सापडलं म्हणून इथं तुला सुळाचं पाणी झालं असं इथं आख्यायिका मानलं जातं आख्यायिका मानली जाते। त्या सुळाचं पाणी इथं झालं की जनाबाई भगवंत्या कृपेनं सुळावतीला देता आलं नाही आणि देऊ शकले नाही। इथं जनाबाईचं इथं आहे बंद आहे सध्या संसार इथं आहे तिला। आता खाली विष्णुपद मंदिर आहे विष्णूंचं मंदिर इथं गोपालांचा काला केला जायचा असा खाली दाखवला आहे तुम्हाला दाखवतो। सर्व इथं गाई गोरे पाळल्यानंतर इथं नदीला यायची आणि इथं या मंदिरामध्ये विष्णू हे इथं गोपाळ काला करायचे जेवण व दुपारच्या वेळेस संध्याकाळी गोपाळ काला जेवण वगैरे करायचं जेवणाची ताटं व त्यांची इथं असायची आणि इथं जे थांबायचं ठिकाण तिथं असायचं तुम्हाला ते दाखवतो पुढे गेलं तर काय काय। आज भागवती एकादशी असल्यामुळे दर्शनाला गर्दी फुल आहे बघा दाखवतो त्यामुळे मित्रांनो इथं आमची बहीण भेटली बघा बाची पण भेटली त्यांच्या मैत्रिणीच्या विष्णुपद आल्यानंतर इथं भेट झाली त्यामुळे बरं वाटलं। झालं तो दर्शन झालं तुझं होय लगेच कसं झालं आता तर आलती होय तू किती वेळा आलती तू कधी आलती नव किती वेळा येत दर्शनात तुला हां आता जरा की आता दुसरी वेळ आहे म्हणते आली माझी बऱ्याच वेळा मी आलो इथं आता ही दुसरी वेळ आहे म्हणते राजी आज कॉलेज सुट्टी आहे का चालते ओके। किती गर्दी वाटतंय ना एकदम आमच्या गावच्या इथं मंदिर आहे हनुमान मंदिर कशी बोट वागण्याची गर्दी काय म्हणते बोट वागण्याची गर्दी कशी तयार केली बघा ही बोट वागण्याची गर्दी बोट वागण्याची गर्दी बाबा गर्दी कशी केली बघा। इथं विष्णू आणि खुराचं पाय इथं उमटलेलं आहे।
गर्दी फुल आहे एकादशीमुळे भाविकांची गर्दी लई आहे. गाईचं फुल आहे. एक पावला आहे. कसली गर्दी आहे. झालं दर्शन एकदा. ही गर्दी बघा कशी गर्दी बघितली आता. ढकली माणसांची. विष्णू मंदिर कृष्णपद मंदिर आहे. आज एकादशी भागवत एकादशीमुळे फुल गर्दी. आजचा दिवस लय महत्त्वाचा मानला जातो. आज बघा इथं जनाबाईच्या भेट दिली जागा. संत जनाबाईला पांडुरंगाने भगवान श्रीकृष्णाने इथं भेट दिली. विठ्ठल आली पांडुरंगाने. मला म्हटली जाणार इथंच बसले. झालं जेवण सगळं होय. इतकं सगळं जेवायचं कार्यक्रम असतो सगळा. गोपाळकालामध्ये जेवण मिळतं. फराळाचं घेऊन येते सगळे. जेवण कोणाला येताना तेव्हा इथं काय काय जेवायला बघा. पदार्थ मोजा आणि कमेंट करून सांगा. सगळं संपल्याशिवाय जाय ना सगळ्यांनी. सगळं संपवून जातं रिकामं जायला लागतंय. काय ठेवायचं नाही. नाही तर इथं मुक्काम करता बघा. नाही बाई सगळीकडं असं आपलं आपलं घरचं फराळ घेऊन येते. आणि झाडाखाली फराळ करून सगळे येताना जे डबा घेऊन येतात ते फराळ करून जे खाते तिथं. आणि प्रत्येका घरी असं जे ते मित्र कंपनी पाहुणे म्हणजे घेऊन येतं. फराळ करून येतात. फराळ करत तिथं विश्रांती असते. गोपाळका असा तर गोपाळ काला केला जातो. सगळीकडे बसल्यावर तुम्ही बघताय. आणि सगळे गोपाळकाला करून जेवण ते करून संध्याकाळी निवांत आपले जाते. त्या गोपाळाचं हे महत्त्व आहे. आणि पांडुरंग तुम्हाला माहीतच आहे. पण सांगितलंच आहे. सकाळी रात्री येतात आणि सकाळी दिवसाच्या आधी निघून जायची. जनाबाईच्या दळण्यासाठी येऊ लागायची यायची. एवढी जनाबाईची